वेलकम टू द चॅनल. सो आज आपण इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत, पित्त प्रकृती. तर पित्त प्रकृतीचे व्यक्ती हे कसे असतात, त्यांची लक्षणे पाहून आपण पित्त प्रकृतीची व्यक्ती आहेत म्हणून आपल्याला समजते. तर यामध्ये आपण पित्त प्रकृती व्यक्तींचे गुणानुसार समजू शकतो. नंतर आपण त्यांचे शरीर रचनात्मक, शरीर क्रियात्मकनुसार पाहू शकतो. मानसिक, मग नंतर शेवटला अनुकत्व, ते आपण पाहूया. तर चला आपण सुरू करूया. पित्तम उष्णम पित्तम द्रवम विश्रम अम्लम कटुकच्छ डायसा भवंती शरक विमान छान आठवायचे. तर यामध्ये पित्त प्रकृती व्यक्तींचे गुण कोणते सांगितले? पित्त हे उष्ण, तीक्ष्ण, द्रव, विस्र, अम्ल, कटुरसात्मक असून पित्ताच्या या गुणांच्या व्यक्तीच्या शरीर आणि मानस भावांवरती खालीलप्रमाणे प्रभाव पडतो. तर पित्ताचे हे उष्ण, तीक्ष्ण, द्रव, विस्र, अम्ल, कटुरसात्मक हे त्यांच्या गुणानुसार त्यांचे शरीर आणि मानसिक खालीलप्रमाणे प्रभाव सांगितले. ठीक आहे. तर उष्ण गुणामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना उष्ण वातावरण व उष्ण पदार्थ सहन होत नाही. सेकंड पॉइंट, मुख त्यांचे उष्ण असते. थर्ड पॉइंट, सुकुमार्य असतात, गौर वर्ण असतात. म्हणजे वर्ण कसा आहे? गौर वर्ण. शरीरावरती चट्टे, काळे डाग, टिवे अधिक प्रमाणात असतात. तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना उष्ण गुणामुळे तहान व भूक फार लागते. शरीरावरती अकाली सुरकुत्या पडतात. सुरकुत्या म्हणजे रिंकल्स. केस लवकर पिकतात. केस लवकर पिकतात म्हणजे लवकर पांढरे होतात. केस अधिक गळल्यामुळे अकाली टक्कल पडते. यांच्या डोक्यावरील केस, दाढी मिशेचे केस, लोम हे सगळे कसं असते? मृदू, अल्प पिंगट वर्णाचे असतात. त्यांचे केस हे मृदू असते, कमी प्रमाणात असतात आणि पिंगट वर्णाचे असतात. तर पित्त प्रकृतीची व्यक्ती हा झाला उष्ण गुणामुळे. आता तीक्ष्ण गुणामुळे पाहूया. की अत्यंत शूर, तीक्ष्ण जाठराग्नी असणारी, वारंवार आहार सेवन करणारी, कष्ट सहन न करू शकणारी. द्रव गुणामुळे पाहूया तिसरा, त्यांचे सांधे, मांसपेशी शिथिल व मृदू असतात. त्यांना घाम अधिक येतो द्रव गुणामुळे. मग पुरुष आणि मूत्र प्रवृत्ती अधिक प्रमाणात होते. विस्र गुणामुळे कक्षा, मुख, शीर संपूर्ण शरीरात कसं दुर्गंध असतो. आता शेवटचा कटू आणि अम्ल रसात्मकमुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्ती वीर्याचे प्रमाण, त्यांची मैथुन शक्ती कशी असते? अल्प असते. आपत्य देखील कमी असते. तर उपरोक्त गुणांच्या संयोगामुळे पित्त प्रकृतीची व्यक्ती ही प्राय मध्यम बलाची, मध्यम आयुची, ज्ञान व विज्ञान, साधन सामग्री, संपत्ती ही मध्यम प्रमाणात असते. ठीक आहे. हे झाले त्यांचे गुणानुसार. आता आपण पाहूया की शरीर रचनात्मक नुसार आणि शरीर क्रियात्मक नुसार लक्षणे पाहूया. आता शरकपित्तत्व वाग्घटन पित्त प्रकृतीचे लक्षणे खालील प्रकारे वर्णित केले आहे. तर सर्वात पहिले आता पाहूया आपण शरीर रचनात्मक लक्षणे. पित्त प्रकृतीची व्यक्ती
हे गौर पिंगट वर्णाचे असतात, हे आपण वरी पाहिले. मग शरीर रचनात्मक नुसार आणखी दुसरं पॉईंट काय, नाजूक असते, दिसण्यास नाजूक असतात, कांतिमान असतात. शरीर नेहमी कृष्ण असते. अंगावर चट्टे, व्यंग, तीळ, काळ अधिक प्रमाणात असतात. सांधे आणि मांसपेशी हे शिथिल आणि मृदू असतात. त्वचेवरती अकाली सुरकुते असतात. यांचे तालू, जिव्हा, ओष्ठ, तळहात, तळपाय हे सगळे काय लालसर असतात, रक्तवर्णीय असतात. त्यांचे डोळे लहान लाल पिंगट वर्णाची अस्थिर असतात. रागामध्ये मध्य उन्हामुळे यांचे डोळे लालबुंद होतात. कापण्याचे केस लहान व विरळ असतात. केस लवकरच तुटतात. टक्कल पडल्यामुळे दिसण्यास अप्रिय. दाढीविषयीचे केस, लोब, डोक्यावरील केस हे कसे मृदू, अल्प, पिंगट वर्णाचे असतात. दात हे शुभ्र वर्णाचे असून बोटे, नखे हे कसे लालसर दिसतात. हे झाले शरीर रचनात्मक लक्षणे. आता आपण पाहूया शरीर क्रियात्मक लक्षणे. रचना समजली का, म्हणजे त्यांच्या केसावरून, नखावरून, शरीरावरून, त्यांच्या केसावरून, हे सगळे शरीर अवयवावरून, हे सगळे त्या रचनानुसार, शरीर रचनानुसार लक्षणे पाहिले. आता शरीराच्या क्रियेमध्ये कोणतेही काम केले त्यापासून काय काय लक्षणे दिसतात, जसे की पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना घाम खूप येतो. छाती, काख, संपूर्ण अंगाला घामाचा काय असतो, दुर्गंध असतो. मुख आणि डोक्यातून घाणेरडा वास येतो. अग्नी तीक्ष्ण असतो. अग्नी हे 3 प्रकारचे, तीक्ष्ण, मंद आणि एक मध्य अग्नी, विषम अग्नी, असे 4 प्रकारचे अग्नी असतात. तर त्यापैकी पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये अग्नी कशी असते, तीक्ष्ण असते. यांना भूक आणि तहान अधिक लागतात. कारण का त्यांची तीक्ष्ण अग्नी आहे, म्हणून भूक तहान अधिक लागतात. ठीक आहे. त्यामुळे ही व्यक्ती वारंवार व भरपूर मात्रेत आहार सेवन करतात. भूक व तहान सहन होतच नाही. या व्यक्तींना मधुर, तिक्त, कषाय रसात्मक तथा शीत गुणात्मक पदार्थ आवडतात. उष्ण वातावरण, उष्ण पदार्थ, शरीर आणि मानसिक दगदग यांना सहनच होत नाही. अंगावरती घाम आलेला आवडत नाही. मुखपाकादी मुखज विकार यांना अधिक होतात. पुरुषांनी मूत्र प्रवृत्ती अधिक मात्रेत असते. शरीर बल हे मध्यम प्रमाणात असतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीत वीर्याची मात्रा आणि मैथुन शक्ती हे अल्प असते. बोलण्यात आक्रमकता असते. आता आपण पित्त प्रकृती व्यक्तींची मानसिक लक्षणे पाहूया. पित्त प्रकृतीची व्यक्ती हे अतिमेधावी, बुद्धिमान, चाणक्य, शास्त्रात पारंगत असतात. शूर, रागीट, स्पष्ट बोलणारे, निर्भीड आणि साहसी असतात. यांच्याशी वैर करण्याशी कठोर, परंतु आश्रितांशी मात्र ती प्रेमाने, वत्सलतेने वागतात. यांना क्रोध फार लवकर येतो. अपमान सहनच होत नाही. मानसिक विचारांची शुद्धता असते. स्वच्छता प्रिय असतात. अंगावर मलधारण, गंध विलेपन करणे त्यांना प्रिय असते. स्पर्धात्मक वृत्ती असते.
यांच्याकडे धन सुख समृद्धीची साधने मध्यम प्रमाणात असतात. स्वप्नामध्ये अग्नी, सूर्य, वीज आदी उष्णयुक्त गोष्टी अधिक दिसतात. आता चौथा पॉइंट, पित्त प्रकृतीची अनुकत्व पाहूया. अनुकत्वाचा मीनिंग आपण पहिलेच पाहिलो आहोत की वात प्रकृती व्यक्ती कशी असतात हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण, तर त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. तर चला आता शेवटचा पॉइंट पाहूया. पित्त प्रकृती अनुकत्व, त्यामध्ये हा श्लोक इम्पॉर्टंट आहे. हा जर श्लोक पाठ केला तर एक्झाममध्ये चांगला इम्प्रेशन पडेल. ठीक आहे. तर यामध्ये अनुकत्व कंपॅरिझन कोणत्या कोणत्या ॲनिमल्सचे केले त्यांनी? टोटल 9 ॲनिमल्स नाही, सॉरी, ठीक आहे. तर यामध्ये काय? गंधर्व. तर गंधर्वची लक्षणे कशी असतात? गंधमाल्य प्रियता, नृत्य वादनात रुची असणारी, फिरण्याची आवड असणारी. यावरून आपल्याला काय कळते की तो गंधर्व पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे. जर यक्ष जर पाहिलं आपण मध्ये, तर आरक्त नेत्र, तेजस्वी, क्षमाशील, वेगाने हालचाल करणे, तर तो कशामध्ये पडतो? यक्षामध्ये. तिसरा व्याघ्र. व्याघ्र म्हणजे वाघ. तर त्याची लक्षणे काय आहे? पित्तंग, पराक्रमी, साहसी, बलवान, तेजस्वी, अभिमान. ठीक आहे. आता चौथा वृश्य, अस्वल, पराक्रमी, लालसर डोळे. मार्जार म्हणजे मांजर, मध्यम शरीर, सुकुमार, पिंगट डोळे, उष्ण, असहिष्णू. कपी, वानर. तर त्याची लक्षणे पिंगट केस, डोळे, चपल, बुद्धिमान, लाल डोळे हे मुंगूस, त्यालाच काय म्हणतात? नकुल. लाल डोळे असणारे, आक्रमक प्रवृत्ती, पराक्रमी. आठवा भुजंग, त्याला सर्प म्हणतात मराठीमध्ये. तर पित्त ताम्र वर्ण, सुकुमार शरीर, तेजस्वी, क्रोधी, आक्रमक प्रवृत्ती. नववा उलूक म्हणजे घुबड. तर त्याची लक्षणे काय आहे? ताम्रमुख, लाल नेत्र, उष्णद्वेषी, उग्र स्वभाव, बुद्धिमान. तर अशा प्रकारे आपण पित्त प्रकृतीची व्यक्ती कशी असतात हे आपण समजून घेतलो आहे. तर सर्वात शॉर्टमध्ये सांगितलं म्हणलं तर सांगायचं असलं तर काय म्हणून आपण? पित्त प्रकृती व्यक्तींचे गुणानुसार त्यांनी कसे असतात हे त्यांनी सांगितले आहे. गुण कोणते आहेत? उष्ण, तीक्ष्ण, द्रव, विस्र, कटू, आम्ल. या गुणानुसार त्यांनी काय सांगितलं की कसे असतात पित्त प्रकृती, काय प्रभाव पडतो या गुणामुळे त्यांनी सांगितलं. तर त्याच्यापुढे आपण पाहूया की चरक, सुश्रुत, वाग्भट यांनुसार आपण 4 प्रकारची लक्षणे पाहिली आहेत की शरीर रचनात्मक लक्षणे, शरीर क्रियात्मक लक्षणे, मानसिक लक्षणे कशी असते पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये, आणि पित्त प्रकृती अनुकत्व. सो थँक यू फ्रेंड्स.